पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दाखल होत आहेत। खरं तर नवाज शरीफ यांच्या येण्याबद्दल गेल्या 2-3 दिवसांपासून प्रचंड शक्यता वर्तवण्यात होती। राजकीय दृष्ट्या ही केवळ भारताच्याच नाही तर एकूणच आंतरराष्ट्रीय दृष्ट्याही हा फार महत्त्वाचा विषय होता। आपण पाहतोय थेट दृश्य पाहतोय असतील, नेपाळ नरेश असतील, अफगाणिस्तानचे असतील, या सगळ्या देशांना आता भारताची दखल ही समन्वयासाठी व्यापारासाठी घ्यावीच लागणार आहेत। महत्त्वाचं ऐतिहासिक दृश्य थेट आपण पाहतोय झी 24 तासवर। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे भारतात नव्या पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी दाखल झालेले आहेत। खरं तर यासाठी अनेक भारतीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची ते आता भेट घेत आहेत, विमानतळावर स्वागत स्वीकारत आहेत। पुष्पगुच्छ भारतातर्फे हा त्यांना दिला जातोय अधिकाऱ्यांच्या वतीनं। एका नव्या पर्वाची, नव्या अध्यायाची या निमित्तानं नोंद होते आहे। खरं तर अशीच काहीशी नोंद ही ढाक्काच्या निमित्तानं असेल किंवा पाकिस्तान वाघा बॉर्डरवरची जी बस सेवा अडवाणींनी सुरू केली होती त्यावेळची जी दृश्य होती ती दृश्य आणि आजच्या दृश्यामधला हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की दोन उभय राष्ट्रांमधले जे संबंध असतात, शेजारी राष्ट्रांमध्ये संबंध असतात, हे संबंध नव्यानं पुनर्बांधणी करण्याचं फार मोठं कसब असतं। आणि या निमित्तानं एक शेजारी नाही तर आपल्या सरहद्दीलगतचे सर्वच शेजाऱ्यांना आपण त्यांना एकत्र आणून त्यांच्या दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने आणि भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीनं आपल्याला वाटचाल करायची आहे याचे सगळ्याचे संकेत आजच्या एका दिवसाच्या निमित्तानं मिळत आहेत। निमित्त आहे आज होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या निमित्तानं। प्रसार माध्यमांना उपस्थित असलेल्या पत्रकारांना हात उंचावून अभिवादन करताना पाकिस्तानचे पंतप्रधान, खरं तर आज शरीफ यांच्या येण्यानं काही ज्या पद्धतीनं आपण गैरसमजांचं एक धुकं निर्माण झालं होतं, दोन उभय राष्ट्रांमधली मग ती सांस्कृतिक असेल, क्रीडा विश्वातील असेल, राजकीय दृष्ट्या असेल किंवा सरहद्दीवरच्या काही गोष्टींबद्दल जे असेल जे धुकं होतं आणि या धुकाला दहशतवादाची कुठेतरी फार मोठं प्राबल्य होतं, या सगळ्या गोष्टींवरचं प्रश्नचिन्ह या क्षणाला आज रात्री जरी संपणार नसेल तरी त्या दृष्टीनं धोरणात्मक ही वाटचाल सुरू झालेली आहे। विमानतळावरचा ऐतिहासिक क्षण, प्रचंड कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था आपण पाहतोय। मोदी या निमित्तानं मैत्रीचा नवा अध्याय लिहित आहेत। महत्त्वाची बातमी, मोदींच्या शपथविधीसाठी नवाज शरीफ अखेर भारतात दाखल झालेले आहेत पाकिस्तानच्या विमानानं। शरीफ यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा हुसेन शरीफ याचाही प्रतिनिधी मंडळात समावेश आहे। खरं तर काल ज्या पद्धतीनं नवाज शरीफ यांची मुलगी मरियम हिने ट्विट केलं होतं की दोन उभय राष्ट्रांमधले संबंध हे नव्यानं प्रस्थापित होण्याची ही काळाची गरज आहे। खरं तर नव्या पिढीकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत, भारताच्या नव्या पिढीकडनं ज्या अपेक्षा आहेत, त्यात पाकिस्तानची तरुणाई ही मरियमच्या ट्विट रूपानं समोर आली होती। आजही हुसेन शरीफ हे प्रतिनिधी मंडळात आहेत। एका नव्या अध्यायाची सुरुवात जर दोन्ही राष्ट्रांमधली तरुण मंडळी लिहत असतील तर खऱ्या अर्थानं भारत ही महासत्ता होण्यामध्ये, भारत मैत्रीपर्व होण्यामध्ये खऱ्या अर्थानं लिहिली जाईल। दरम्यान जशास तसं आणि मैत्री अशा दोन्ही पद्धतीची सांगड आता नरेंद्र मोदी यांना घालावी लागणार आहे। अनेक आपण आव्हानांच्या दृष्टीनं आणि आवाहनांच्या दृष्टीनं ही भाषा आजची अतिशय महत्त्वाची आहे। दरम्यान आज संध्याकाळी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे भारतात दाखल झालेले आहेत। खरं तर तिथल्या लष्कराच्या आणि दहशतवादी संघटनांच्या दिलेल्या इशाऱ्यानंतरही लोकशाही अबाधित राहावी, राजकारण अबाधित राहावं, पाकिस्तानची नव्यानं ओळख जगासमोर यावी यासाठी नवाज शरीफ यांनी उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल मानलं जाते। खरं तर दोन उभय राष्ट्रांमधली ही दुही दरी, हे संबंध पुन्हा नव्यानं प्रस्थापित होतील का असा प्रश्न उपस्थित झाला होता। मोदी नंतरही पाकिस्तानच्या अनेक प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती। मात्र मोदींच्या आवाहनानंतर हे सगळे प्रश्न त्या क्षणाला मिटले गेलेले आहेत असंच आपल्याला म्हणता येईल। आपल्यासोबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आले आहेत, त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।